आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा निकाल अखेर लागला आणि महाधुरळाची 88वी बातमी तंतोतंत खरी ठरलेली आहे. कालच महाधुरळानं बातमी दिली होती की तंतोतंत अंदाज दिला होता की कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार. काँग्रेसला साधारणतः 33 जागा मिळणार, 28 ते 33 जागा मिळणार. महायुतीला साधारणतः 48 जागा मिळतील असा अंदाज महाधुरळानं कालच दिला होता आणि आज तो अंदाज तंतोतंत खरा ठरलाय. महाविकास आघाडीला 33 आणि एक शिवसेना असे 34 जागा मिळाल्यात. महाधुरळाचा अंदाज परफेक्ट इथं खरा ठरलेला आहे, कारण महाविकास आघाडीला काँग्रेसला 33 आणि शिवसेनेला 1 अशा 34 जागा मिळाल्या आहेत. महाधुरळानं कालच सांगितलं होतं की साधारणतः 33 जागा काँग्रेसला मिळतील, शिवसेनेला 1 किंवा 2 जागा मिळतील. 1 जागा मिळालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महायुतीला साधारणतः 48 जागा मिळतील आणि महायुतीची कोल्हापूर महापालिकेवर सत्ता येईल. महाधुरळाचा कालचा अंदाज अगदी तंतोतंत 88वी बातमी खरी ठरलेली आहे. महायुतीला आता 45 जागा मिळाल्या आहेत. 26 जागा घेत भाजप सगळ्यात मोठा भाऊ झालेला आहे. त्यानंतर 15 जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत. सगळ्यात मोठा दणका बसलाय तो राष्ट्रवादी अजित पवार गटाला. केवळ 4 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. विशेष म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे, खातं खोललेलं आहे. त्यामुळे आता कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता ही जवळजवळ फायनल झाली आहे. झेंडा फडकणार हे निश्चित झालेलं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा कोल्हापूर महापालिकेवर फडकवतोय, कारण महायुतीला आता मोठ्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत. हे तब्बल 45 जागा जिंकत महायुतीनं कोल्हापूर महापालिकेवर झेंडा फडकवलेला आहे. महाधुरळाची बातमी 88वी बातमी खरी ठरली. भाजपनं 35 साधारणतः जागा लढवल्या होत्या, शिवसेनेनं 30 जागा लढवल्या होत्या, राष्ट्रवादीनं 15 जागा लढवल्या होत्या. या सगळ्यामध्ये आता महायुतीनं दणदणीत यश मिळवलेलं आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. याशिवाय कोल्हापूरचे 3 मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशिवाय खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर या सगळ्यांनी महायुतीची सत्ता खेचून आणली आहे. पण आमदार सतेज पाटील यांनी एक हाती तब्बल 34 नगरसेवक निवडून आणत अजूनही कोल्हापुरात काँग्रेस आहे, काँग्रेसची ताकद आहे, सतेज पाटील यांची ताकद आहे हे सिद्ध केलेलं आहे. काही झालं तरी निवडणूक आहे आणि निवडणुकीत महायुतीनं आता बाजी मारलेली आहे. कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा आता फडकणार हे नक्की झालेलं आहे. त्यामुळं तब्बल 45 पेक्षा अधिक जागा मिळवत कोल्हापूर महापालिकेवर महायुतीनं झेंडा फडकवला आहे. 45 आणि 1 जनसुराज्यची 1 जागा. जनसुराज हा त्यांचाच मित्रपक्ष असल्यामुळं तोही त्यांच्या सोबत जाणार हे नक्की आहे. म्हणजे 26 भाजप आणि 4 राष्ट्रवादी असे 30 आणि 15 शिवसेना 45 आणि जनसुराज सुद्धा त्यांच्या सोबत जाणार, तो 46वा. म्हणजे तब्बल 46 उमेदवार निवडून आलेले आहेत महायुतीचे. जनसुराज स्वतंत्र लढला असलं तरी महायुतीचाच एक भाग असल्यामुळे ते त्यांच्या बरोबर जाणार हे नक्की आहे. त्यामुळे आता 45 अधिक 1 46 जागा मिळवत महायुती कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे नक्की झालेलं आहे. महाधुरळाची 88वी बातमी तंतोतंत खरी ठरलेली आहे. 33 जागा काँग्रेसला मिळणार असं मी म्हणलं होतं आणि तेवढ्याच जागा मिळाल्यात. महायुतीला 45 ते 48 जागा मिळतील असं मी म्हणलं होतं आणि तेवढ्याच जागा मिळालेल्या आहेत.
त्यामुळं महाधुरळाचा आणखीन एक महा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील, ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर एकमेव पर्याय आहे महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.